खबर वही जो सच को दिखाएं। घोराड गाव आज अक्षरशः अश्रूंनी भिजलं. एका सामान्य कुटुंबात जन्मलेले गोरगरीब जनतेचे खरे आधारवड आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढणारे गणेश भाऊ खोपडे आज कायमचे काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी घोराड गावासह बाहेर गावाहून हजारो नागरिकांची उपस्थिती होती. अंत्ययात्रेत उसळलेल्या जनसागराने त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष दिली. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू, ओठांवर निशब्द वेदना आणि मनात एकच भावना, गणेश भाऊ तुम्ही कायम आमच्या आठवणीत राहाल. भरल्या डोळ्यांनी गावकऱ्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ओम शांती. हे सामान्य कुटुंबातून आलेला हा लाडका तरुण, ज्याची राजकीय पार्श्वभूमी शून्य होती, स्वयंकर्तृत्वाने आणि सर्वाच्या कर्तृत्वाने ज्यांनी जे आज लोकप्रियता मिळवली होती, मी तर आज असं म्हणतो पप्पू भाऊ की आमचं आज अस्तित्व आम्ही समर्पित केलेलं आहे. आम्ही आज अस्त्र ठेवले ते आम्हाला अभयदेव भाऊ न झपणार आहे. सामान्य कुटुंब आहे हो. सामान्य कुटुंबातून जन्माला आलेले एक व्यक्तिमत्व आज आमच्या गावामध्ये आमच्या गोरगरिबाचं संचलन करणारे हे व्यक्तिमत्व होतं. मंगेश भाऊ सर्वच सोडणार आहोत या गावाचं. आम्हालाही काही करायचं नाही. तू गेला याच्यानंतर आम्हाला काही नको. भावनेच्या आधारे बोललो असेल तर क्षमा करा. आजच्या या शोकसभेचे अध्यक्ष सन्माननीय आमच्या गावातील आमचे वृद्ध सन्माननीय वसंतरावजी तेभरांदे आणि सन्माननीय मला ते मुख्याध्यापक सुद्धा होते. मी त्यांच्या विद्यार्थी सोबत होतो. ते काकांना माहीत आहे, बरेच वर्ष मी त्यांच्यासोबत काम केलं. पण अशाही परिस्थितीत गणेश नेहमी सोबत राहायचा. म्हणून मला मी माझ्या गावंडी परिवाराकडून त्या गणेशच्या या अंत्यविधीमध्ये त्यांच्या गणेशला या दुःखद निधनाबद्दल त्याला श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या खरेदी विक्री संघातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या खरेदी विक्रीच्या इलेक्शनमध्ये मला निवडणुकीमध्ये सगळ्या महत्त्वाचं सहकार्य केलं असेल तर माझ्या गणेश भाऊ. मला दुःख झालं आहे. मला माझ्यापासून गणेश केला. मी सर्व परिवारातर्फे माझ्या गावंडे परिवारातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो. एक चांगल्या घरात एक कुटुंबात केले कारण की मी परवा दिवशीच्या कपाटच्या मुलीच्या स्वराच्या श्रद्धेला कार्यक्रम केलो होतो. त्यावेळी ते ब्रह्माकुमारीने सांगितलं की प्रत्येक माणूस जन्माला येतो त्याला जाणे आहे, पण गेल्यानंतर तो कशासाठी जाते की त्याला 84 योनी आपल्याला जन्म भेटत असतात. त्या योनीमध्ये हा इथून गेला तर त्याला कुठेतरी जायचं आहे, कुठं काम करायचं आहे. इतकं त्याचं काम ठरलेलं आहे. तो पुन्हा चांगल्या घरात जाणार, पुन्हा चांगलं काम करणार, त्याच्यासाठी वंदेव आपल्याला घेऊन जाते असं त्यांनी मला समजून सांगितलं. देवाला जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला हे मन एकदम स्तुत्य यांनी खरी ठरलेली आहे. आज गणेश भाऊ अत्यंत हसतमुख आणि बोलण्यात एकदम हलका असलेला माणूस. कुठेही भेटला, काहीही भेटला, काही असो, कितीही कामात असो, परंतु नमस्कार, चमत्कार आणि काहीतरी बोलल्याशिवाय न जाणारा माणूस. आज घोराड या गावानं त्याला घोराड या गावाला हरवलं आहे. घोराड त्या गावाचं एक नेतृत्व. अंत्यविधीला उपस्थित जनसागर, या शोकसभेचे अध्यक्ष तेभरांदे काका, आम्ही त्याला समजून घेतलेलं हेच कळायला माध्यम. एक कुटुंब, लहानसं कुटुंब, एक मुलगी आहे भाऊ, पप्पू भाऊ. त्याला शेतीवाडी नाही, काही नाही बिचारा, पण गोरगरिबासाठी अहोरात्र धावणारा हा आमचा गणेश होता. आम्ही त्याच्यापेक्षा वयाने मोठो होतो.